एका बाजूला दशावतार चित्रपट आहे जो की मराठी इंडस्ट्रीचाच आहे आणि एका बाजूला जवळपास 6 ते 7 चित्रपट आले आहेत जे की फ्लॉप होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. म्हणजे असं का घडतंय ह्याला बरीच कारणं आहेत, पण ती कारणं कोणती ती ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि ह्या जे काही फ्लॉप होण्याच्या दारात आहे चित्रपट त्यांचंही बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर जसं मी म्हटलं की दशावतार चित्रपटाने 13 दिवसांमध्ये 20 कोटीच्या पुढे कमाई केली आहे, परंतु दुसऱ्या साईडला दुसरी बाजू जी आहे ती अशी आहे की म्हणजे जवळपास 6 ते 7 चित्रपट आहेत ज्याची कमाई 2 कोटीच्या पुढेही नाहीये आणि त्या चित्रपटांचा बजेट पाहिलं तर 2 कोटीच्या आसपासचा 3 कोटीच्या आसपासचा बजेट आहे, जो की खूप खराब वाटतं. म्हणजे प्रत्येक माणूस जो चित्रपट बनवतो तो ह्याच आशेने बनवतो की त्यालाही प्रॉफिट कमवायचं आहे. मग हे असं का घडतंय ह्याबद्दलही बोलणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम तर कुर्ला टू वेंगुर्ला ह्या चित्रपटाची चांगली हाईप होती, परंतु चित्रपटाचं जे कलेक्शन आहे ते फार कमी झालेलं आहे. म्हणजे आतापर्यंत त्या चित्रपटाचं कलेक्शन फक्त 32 लाख एवढं झालेलं आहे. त्यानंतर झिंग चित्रपटाचं 6 लाख एवढं झालेलं आहे. त्यानंतर आरण्य चित्रपटाचं 4 लाख एवढं झालेलं आहे. त्यानंतर आरपार ह्या चित्रपटाचं 1,40,00,000 एवढं झालेलं, पण ह्या चित्रपटाचा बजेट सुद्धा पाहिलं तर 2 कोटीच्या पुढेच आहे. बिन लग्नाची गोष्ट ह्या चित्रपटाचं सुद्धा 1,25,00,000 एवढं कमाई झालेली आहे, परंतु ह्याही चित्रपटाचं जर का बजेट पाहिलं तर पुढेच आहे 2 कोटीच्या. तर चित्रपटाने कमवले ह्या दोन्ही आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट, पण त्यांचं बजेट जास्त असल्यामुळे हाही चित्रपट फ्लॉप होण्याच्या दारातच आहे. बऱ्यापैकी कमाई केली, पण जर का पुढे जर का त्या चित्रपटांना जर का ऍपवर जेव्हा ते रिलीज होतील म्हणजे हॉटस्टार किंवा कुठेही रिलीज होतील झी5 वगैरे, तर त्याच्यामध्ये थोडीफार इन्कम मिळाली तर, नाहीतर तिथेही तो फ्लॉपच असणार आहे. त्यानंतर अजून एक चित्रपट आहे साबरबोंडा असं काहीतरी नाव आहे, तर त्याचंही कुठेतरी 6-7 लाख एवढीच कमाई आहे. टँगो म्हणून एक कोणता तरी चित्रपट आहे तर त्याचीही 4 लाख एवढीच कमाई आहे. तर मला काय वाटतं ना, मी एक नोट किंवा एक पॉइंट काढलाय की जी प्रमोशन आहे ना चित्रपटाचं, जे दशावतार चित्रपटाचं झालंय ते खूप टॉप लेवल झालंय आणि त्यामुळे त्याचाही जो बोलतात ना धक्का बसलाय बाकीच्या चित्रपटांना, कारण त्या चित्रपटाने प्रमोशन केलंच नाही. तुम्हाला प्रमोशन करावंच लागेल, फक्त चित्रपट चांगला असून चालणार नाही. तुम्हाला ब्रँडिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे, मराठी इंडस्ट्रीला करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे दशावतार चित्रपटाचं जे झीवाल्यांनी जे प्रमोशन केलं, म्हणजे लालबागच्या राजाला जे काही लालबागमध्ये पोस्टर्स लागले होते किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मला असेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला असेल, जिथे जिथे दशावतार चित्रपटाचं प्रमोशन दिसत होतं, पण हे बाकीच्या चित्रपटांचं प्रमोशनच नाही. मग कसं काय तुमचे चित्रपट चालणार आहे? तुम्ही कितीही चांगला कंटेंट बनवा, पण त्याची ऍडव्हर्टायझिंग आणि त्याचं प्रमोशन हे खूप महत्वाचा आस्पेक्ट आहे. त्यामुळे माझ्या मते तरी प्रमोशन हे व्हायला पाहिजे ना, तर मग अशी स्थिती होणार आपल्या चित्रपटांची. मग तुम्ही कंटेंट चांगला करताय यार, पण मग त्याची मजा काय ना जर का तो पोहोचलाच नाही लोकांपर्यंत. तर माझं आतनं खूप म्हणजे म्हणतात ना पोट तिडकीने सांगा असं वाटतं सगळ्या मराठी प्रोड्युसर्स किंवा काय जे काय असेल त्यांना एक सर्टन अमाऊंट त्यांनी ठेवायला हवी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी. तर हे होतं बाकीच्या इतर दशावतार व्यतिरिक्त जे चित्रपट रिलीज झाले त्या चित्रपटांचं कलेक्शन. सॉरी मी एखाद्या चित्रपटाचं चुकीचं नाव सांगितलं असेल तर, पण ही परिस्थिती बघवत नाही. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.